तर आज आपण भारताचा भूगोल याच्यामध्ये भारताचा मॅप शिकायचा आहे। ब्राझीलचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतला होता, आजच्या याच्यामध्ये आपल्याला भारताचा मॅप शिकायचा आहे। तर मॅप हा आपल्याला दुसऱ्या धड्यापासून म्हणजे स्थान आणि विस्तार या धड्यापासून घ्यायचा। तर स्थान आणि विस्तारामध्ये आपल्या भारताचं स्थान हे आशिया खंडात येतं। आशिया खंडामध्ये हे दक्षिणेला म्हणून दक्षिण आशिया खंडामध्ये आपलं म्हणजे दक्षिण आशिया भागामध्ये तो भारत येतो। आणि उत्तर गोलार्धामध्ये अक्षवृत्तानुसार आणि रेखावृत्तानुसार पूर्व गोलार्धामध्ये आपल्या भारताचा स्थान आहे। त्याच्यानुसार आता मला सांगा अक्षवृत्तीय स्थान भारताचं, अक्षवृत्तीय भारताचं अक्षवृत्तीय स्थान कुठं आहे? स्थान कुठं आहे? भारताचं स्थान कुठं आहे अक्षवृत्तानुसार? आशिया खंडात। आता आशिया खंडात आहे पण अक्षवृत्तानुसार अक्षवृत्तीय किती येतं सांगा? 8°4 उत्तर ते उत्तर, बरोबर आहे, हे अक्षवृत्तीय। आता रेखावृत्तीय स्थान सांगा? 68.7 पूर्व ते 0.25 पूर्व, बरोबर आहे, हे आपलं अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय स्थान आहे। यानुसार भारतामध्ये आपल्याला आता एका एका गोष्टीनुसार यायचं आहे। तर भारतामध्ये आपण पाहिलेलं आहे की 28 राज्य 8 केंद्रशासित प्रदेश आढळतात, बरोबर आहे। किती किती आहेत राज्य भारतामध्ये? 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश 8। आणि भारतामध्ये आपल्याला आपल्या भारताची राजधानी ही कोणती आहे? नवी दिल्ली। आता यानुसार एका एका टॉपिकनं आपण येऊ। प्राकृतिक विभाग भारतामध्ये किती आहेत? भारताचे प्राकृतिक विभाग किती आहेत? पहिला विभाग सांगा? दुसरा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, तिसरा द्वीपकल्प, चौथा प्रदेश आणि पाचवा द्वीप समूह। आता पहिला आपण घेऊ। तर पहिला आपला हिमालयीन प्रदेश, हिमालयाच्या 3 रांगा येतात। दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पहिल्यांदा जी रांग येते तिला म्हणतात शिवालिक हिमालय, बरोबर आहे, शिवालिक रांगा। त्यानंतर लघु हिमालय रांगा, त्यानंतर बृहद हिमालय रांगा, सर्वात उंचच, बरोबर आहे। पायथ्याला कोणती येईल मग? शिवालिक, नंतर लघु आणि नंतर बृहद हिमालय। आणि याच्यानुसार दिशेनुसार हिमालयाचे भारतामध्ये किती प्रकार येतात? 3 दिशेनुसार। काश्मीर हिमालय, त्याला पश्चिम हिमालय म्हणतात, त्यानंतर मध्य हिमालय आणि शेवटी काय येतो? पूर्व हिमालय, त्याला काय म्हणतात? आसाम हिमालय। कळालं? आता हिमालयामध्ये जे भारतातलं सर्वात उंच शिखर आहे ते कोणतं आहे? कांचनगंगा। कोणतं आहे? कांचनगंगा। ते येतं सिक्कीम या राज्यामध्ये आणि कांचनगंगा हे या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला दाखवता येते। कळालं? आता दुसरा प्रकार तो येतो उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा। उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हे आपल्याला हिमालयाच्या दक्षिणेला आणि द्वीपकल्पाच्या उत्तरेला यांची सीमा आढळते आपल्याला। याचेही 2 भाग पडतात। उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे सुद्धा भारतामध्ये किती भाग पडतात? 2, एक गंगेचं मैदानी प्रदेश आणि एक पंजाब हरियाणा आणि थरचं वाळवंट, हा एक भाग। तर पहिल्यांदा पाहू गंगेचा मैदानी प्रदेश। गंगेचा मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेला आहे आणि त्याची सीमा शिवालिक टेकड्यांच्या खाली आणि विंध्य पर्वताच्या वरी। आणि इथून जे नद्या वाहतात ते कोणीकडे वाहतात मग? पूर्वेला, कारण पठाराचा उतार कोणीकडे आहे? पूर्वेला। आता एक दुसरा प्रकार आहे जो अरवली पर्वताच्या पश्चिमेला आहे। अरवली पर्वतरांग जी दिल्लीपासून खाली उत्तर दक्षिण दिशेने जाते त्या पर्वताच्या पश्चिमेला एक या मैदानी प्रदेशाचा वेगळा भाग तयार झालेला आहे, ज्याला म्हणतात पंजाब हरियाणाचा मैदानी प्रदेश आणि राजस्थानचे किंवा थरचे वाळवंट। आता पंजाब हरियाणा मैदाना प्रदेशाचा उतार पश्चिमेला आहे, तो पूर्वेला आहे का? नाही, तो पश्चिमेला उतार आहे, म्हणून तिथल्या नद्या कोणीकडे वाहतात? पश्चिमेला। मग तिथं नद्याचा खोरं कोणतं आढळतं सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावर? सतलज आणि तिच्या उपनद्या। सतलज आणि तिच्या उपनद्या, या उपनद्या जलद गतीनं बारमाही असल्यामुळं पाणी वाहून आणतात आणि सुपीक मैदानी प्रदेश तयार झालेला आहे। अरवली पर्वताच्या पश्चिमेला जो राजस्थानचा भाग आहे तिथे पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं तिथं थरचं वाळवंट किंवा वाळवंटी भाग तयार झालेला आहे। त्यानंतर आपण तिसऱ्या प्राकृतिक विभागाकडे येऊ, त्याचं नाव आहे द्वीपकल्प, बरोबर आहे। कोणता आहे? द्वीपकल्प। द्वीपकल्पाची जी पश्चिम सीमा आहे ती अरवली पर्वतरांगेने तयार झालेली आहे
त्याची उत्तर सीमा विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगेने तयार झालेली आहे आणि खाली दक्षिणेला त्याची सीमा पश्चिम घाट आणि इकडे पूर्व घाट याने निश्चित झालेली आहे. त्याच्या मधातल्या भागाला द्वीपकल्प असे म्हणतात. या द्वीपकल्पीय जो प्राकृतिक विभाग आहे याच्यावर भरपूर नद्यांचे प्रदेश आणि पठारी भाग आणि उंच टेकड्या आढळतात. आता पठार जो भाग लागतो त्या पठारी भागामध्ये अरवली पर्वतापासून जसं जसं पूर्वेला जावं तसं समांतर पर्वतांची पठारांची रांग आहे. ती कोणकोणती आहे? मग पहिल्यांदा अरवली पर्वताच्या पायथ्याशी मेवाड, पहिली कोणती येईल? मेवाड. याच्या पश्चिमेला कोणती येईल? मारवाड. याच्या पश्चिमेला कोणती येईल? इथं मारवाड. पूर्वेला मेवाड, त्यानंतर मेवाड नंतर माळवा, माळवानंतर बुंदेलखंड, बुंदेलखंड नंतर बागेलखंड आणि सगळ्यात शेवटी झारखंडमध्ये कोणतं येतं? छोटा नागपूर. हे समांतर पठारांची रांग. आता उत्तरेकडून दक्षिणेला येताना आपल्याला कळते माळवा आणि बुंदेलखंड आणि नंतर महाराष्ट्र पठार, नंतर कर्नाटक पठार आणि त्याच्या इकडे तेलंगणा पठार. कळालं? उत्तर दक्षिण कोणती या पठाराची रांग? माळवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक, बाजूला तेलंगणा आणि इथून पश्चिमेकडून पूर्वेला जाताना कोणती रांग आहे? मेवाड, माळवा, बुंदेलखंड, बागेलखंड, छोटा नागपूर. कळालं? आता याच्याहून पठाराहून वाहणाऱ्या नद्या आणि गंगेच्या मैदानी प्रदेशातल्या नद्या आणि त्या नद्या आपण नंतरच्या याच्यात पाहू. पण पहिल्यांदा आपण पाहू किनारपट्टीचा प्रदेश. किनारपट्टी भारतामध्ये दोन प्रकारची किनारपट्टी आढळते. 7500 किलोमीटरचा किनारा भारताला लागलेला आहे. किती किनारपट्टी लागलेली आहे? 7500. आता या 7500 मध्ये पूर्ण एकच किनारपट्टी आहे का? नाही, दोन दिशांची आहे. एक आहे पश्चिम किनारपट्टी आणि दुसरी आहे पूर्व. आता यामधली आपण पहिले पाहू पश्चिम किनारपट्टी. पण याच्या आधी आपल्याला कळायला पाहिजे भारताला एकूण 9 राज्यांना समुद्र किनारपट्टी लागलेली आहे. कोण किती राज्यांना? 9 राज्यांना. या 9 राज्यांची किनारपट्टी आपल्याला कळते. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, त्यानंतर कर्नाटक, त्यानंतर केरळ, त्यानंतर तमिळनाडू, त्यानंतर आंध्र प्रदेश, त्यानंतर उडीसा आणि त्यानंतर पश्चिम बंगाल. 9 राज्यांना किनारपट्टी लागलेली आहे. आता या 9 राज्यांपैकी पश्चिमेची किनारपट्टी हे या साईडला गुजरातपासून केरळपर्यंत, पूर्व किनारपट्टी पश्चिम बंगालपासून तमिळनाडूपर्यंत. पश्चिम किनारपट्टी ही इथं नद्या जलद वाहत येत असल्यामुळे इथं खनन कार्य झालेलं आहे आणि इथं काय आढळतात? खाड्या. याच्या मुखाशी काय आढळतात? मग खाड्या. आणि पूर्व किनारपट्टीवर नद्या दूरवरून वाहत येत असल्यामुळे त्या तिथून आणलेला गाळ वाहून आणतात आणि तो गाळ जमा होतो मुखाशी. त्यामुळे तिथं काय तयार होतो? त्रिभुज प्रदेश. पश्चिम किनारपट्टीला काय तयार व्हायली? खाडी. आणि इकडे पूर्व किनारपट्टीला त्रिभुज प्रदेश. बरोबर आहे? त्यामुळे आपल्याला नैसर्गिक बंदरं पश्चिम किनारपट्टीवर आढळतात आणि पूर्व किनारपट्टीवर कृत्रिम बंदरं आढळतात. नैसर्गिक आढळतात का? नाही. आता यानंतरचा जो भाग येतो तो येतो आपल्याला शेवटचा प्राकृतिक भाग, ज्याचं नाव आहे द्वीप समूह. आपल्या इथं 2 प्रकारचे द्वीप समूह आहेत. एक अरबी समुद्रातील द्वीप समूह आणि दुसरे बंगालच्या उपसागरातील. अरबी समुद्रात कोणता द्वीप समूह आहे भारतात? लक्षद्वीप. कोणता आहे? लक्षद्वीप. लक्षद्वीप बेटे हे प्रवाळ खडकापासून बनलेले आहेत आणि ते कंकणाकृती आहेत. कसे आहेत ते? कंकणा. हे बघा, ठिपक्या ठिपक्याचे ते दिसतात, त्यामुळे ते कंकणाकृती आहेत आणि प्रवाळ खडकापासून बनलेले आहेत. आणि त्यानंतर अंदमान निकोबार बेट समूहामध्ये जो बेट समूह हिंदी महासागरातील आहे ते बेट समूह प्रवाळ खडकापासून नाही तर ते ज्वालामुखीय पर्वताचे वरचे शिखर आहेत. अराकान योमा नावाची पर्वतरांग जी म्यानमारपासून खाली जलमग्न आहे तिचे वरचे शिखर म्हणजे अंदमान निकोबार बेट. तिथे एक जागृत ज्वालामुखी सापडतो भारतामध्ये, ज्याचं नाव आहे, काय नाव आहे त्याचं? बॅरट बेट. आता हे झाले प्राकृतिक विभाग. त्यानंतर नद्यांचा भाग पाहू आपण. नद्यामध्ये भारतातील सर्वात महत्त्वाची नदी जी येते गंगा नदी. हिचा उगम गंगोत्री या ठिकाणी होतो उत्तराखंडमध्ये आणि तिथून वाहत जाऊन ती 5 राज्यातून उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल अशी बांगलादेशमध्ये आणि बंगालच्या उपसागरात ती जाऊन मिळते. कळालं? ही कोणती झाली? गंगा. हिची किलोमीटर लांबी आहे भारतामध्ये 2525. किती आहे? 2525 किलोमीटर. कळालं? त्यानंतर एक महत्त्वाची अजून एक जलप्रणाली आहे ती म्हणजे ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा नदी ही हिमालयाच्या वरच्या भागात तिबेटच्या भागात उगम पावते आणि ही हिमालयातून प्रवास करत असताना तिला सांगपो म्हणतात.
ती जेव्हा अरुणाचल प्रदेशच्या भागामध्ये प्रवेश करते तेव्हा तिला दिहांग म्हणतात आणि जेव्हा ती आसाममध्ये प्रवेश करते तेव्हा तिला काय म्हणतात, ब्रह्मपुत्रा. ही बांगलादेशमध्ये जाऊन गंगेला मिळते. त्यानंतर अजून एक जलप्रणाली आहे जिचं नाव आहे सिंधू जलप्रणाली. ही सुद्धा हिमालयामध्ये तिबेटमध्ये कैलास मानसरोवराच्या आसपास उगम पावते आणि तिथून ती प्रवासाला लागते. तिथून ती जम्मू काश्मीर लडाख भागातून प्रवास करून दुर्गम भागातून पाकिस्तानमध्ये प्रवास करून अरबी समुद्राला जाऊन मिळते. कळाली? त्यानंतर आपण द्वीपकल्पावरील नद्या घेऊ. द्वीपकल्पावरील नद्यांमध्ये आपल्याला महत्त्वाची नदी दिसते ती म्हणजे गोदावरी. गोदावरी ही पश्चिम घाटामध्ये उगम नाशिक जिल्ह्यामध्ये उगम पावते. महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधून ती बंगालच्या उपसागराला मिळते. त्यानंतर आपल्याला दुसरी एक नदी दिसते जिचं नाव आहे कृष्णा. कृष्णा नदी महाबळेश्वर येथे उगम पावते. कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधून ती बंगालच्या उपसागराला मिळते. आणि दक्षिणेला एक सर्वात महत्त्वाची पूर्ववाहिनी नदी आहे जिचं नाव आहे कावेरी, जी कर्नाटक आणि तमिळनाडूमधून बंगालच्या उपसागराला मिळते. आता हे झाल्या पूर्ववाहिनी नद्या. एक पश्चिम वाहिनी नदी सुद्धा आहे भारतामध्ये. पश्चिम वाहिनी ज्या पश्चिमेला वाहतात अरबी समुद्राला जाऊन मिळतात. यातील सर्वात मोठी नदी ही नदी कोणती आहे, नर्मदा. ही नर्मदा नदी अमरकंटक या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये उगम पावते आणि महाराष्ट्रामधून थोडासा भाग वाहत जाऊन ही गुजरातच्या किनारपट्टीवर अरबी समुद्राला मिळते. ही भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. सर्वात लांब कोणती नदी आहे, पश्चिम वाहिनी. पूर्ववाहिनी नद्या कोणकोणत्या आपण पाहिल्या, गंगा पाहिली, गोदावरी पाहिली, कृष्णा पाहिली आणि कावेरी पाहिली. ब्रह्मपुत्रा नदी ही भारतातून कमी वाहते. आसाममध्ये आल्यावर तिला ब्रह्मपुत्रा म्हणतात. पहिले काय नाव आहे तिचं हिमालयामध्ये, सांगपो, त्यानंतर दिहांग, त्यानंतर ब्रह्मपुत्र. सिंधू नदी भारतातून हिचा प्रदेश कमी आहे कारण की तो दुर्गम भागातून जम्मू काश्मीरच्या ती वाहते. त्यानंतर आपल्याला इथं सतलजच्या काही उपनद्या दिसतात, चिनाब, रावी, झेलम, त्यानंतर अजून सांगा बियास, अजून एक राहिलेली आहे सांगा बरं, रावी, चिनाब, झेलम, अजून सतलज, अजून एक सिंधू जलप्रणाली आहे. या नद्या तिथून वाहतात. आता याच्यानंतर इकडं अरवली पर्वताच्या या इकडल्या बाजूस गुजरात आणि राजस्थानमध्ये काही नद्या वाहतात ज्यांचं नाव आहे साबरमती, मही आणि लुनी. लुनी नदी राजस्थानमधून कच्छच्या आखातामध्ये वाहत जाते. साबरमती नदी उत्तरेकडून दक्षिणेला येते, बरोबर आहे. तर या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. ही झाली भारताची जलप्रणाली. कळालं?